मी शेवटी करून खाणारला देते बाबा, तुझं शेत तुझ्या पैसे राहू. घेतली सोड चिठ्ठी. बिन जिमनी जागेला बिन घरादाराला दिले सोन्याचा धोर आहे बघा, चला म्हणता बाजार धावते. नशिबाचा खेळ आहे. शेती नोकरी अजिबात म्हणायची नाही, वरच्या देवानच देवान आपणच घ्यावं. का त्याला भारी नोकरी आहे म्हणून ते फुरत नसतो. बरोबर. एक लाखाचा शेतकरी असला तरी फुरत नसतो. टायमिंग असतं. नक्की कापडी शिवते रोज 1000 लूट मिळत. कामाला जाताय कामाला मंगुड, सरकुली, पंढरपूर, इकडं काय ते काशीगाव, इकडं सांगोल, इकडं रेड्ड, निमोनी, उमदीपतूर. उमदीपर्यंत गेलेला आहे. उमदीपतूर सकाळी 7ला गेलं, संध्याकाळी 8लाच घरला. बरं कसे आता हजेरी काय चालू आहे बायकांना? आता हजेरी आहे आयनला आयनला. शेत नसल्यावर माती खाते ते काय. शेतच पाहिजे, शेतच खरडून खायला पाहिजे. तेच लक्ष्मी आहे आपली. नोकरी लक्ष्मी नाही. पण पाहिजे, नोकरी पण पाहिजे म्हणते. नोकरी मग शेतात राबले शेवट शेत कुठली येते? आयती येते. लय ताज्या बायका काम करायला नकोच म्हणते त्या. का बरं नको माती द्या? याड लागलाय केलं तर पोटाला आण खातय. मग मिठाला उसण्या मागाय गेलं तर मीठ कोण वाढत नाही. 10 रुपये दे म्हणलं परदेशी आलं मागायला म्हणते ती सरळ. गरीबाला कोण खात नाही. बरोबर. माझ्याजवळ 4 आणे असलं तर हिथं बस तथं बस म्हणते ती. 1 कप च्या प्यायचं तर 4 कप असते ती. बरोबर. आणि माझ्याजवळ नसल्यावर हे पैशाला आलंय बघ उठून जावं म्हणते ती. असा अनुभव आहे आज पत्र. कष्ट केले शेवट कुठले बी नोकरदारची बायको असू दे, वय लिवले शेवट तिला पगार नाही. बरोबर. किती वर्ष झालं काम करताय? 10 वर्ष झालं काम करतोय. मला मुलं किती? मला 1 पोरगी आणि 1 पोर आहे. लग्न झाले असते ती सुनाय बघ तोंडाला बांधले, तिला दिष्ट होते का बघ. बरोबर. आणि मुलगी? मुलगी मंदाबाजात दिली. बरोबर. 2 नातू आहेत लग्नाला आले तर. आणि ती लेकाची बी 1 पोरगी द्यायला आले, 1 जरा बारका आहे. ती 1 5वीला शाळेला हाय. बरं. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील रड्डे या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण संपूर्ण आता कारल्याविषयी माहिती घेणार आहे. आणि विशेष म्हणजे एक आपल्याला ज्या काय आता इंस्टाग्रामवर व्हायरल आहेत ते म्हणजे सारिकाताई यांची आपण संपूर्ण माहिती त्यांना विचारणार आहे. म्हणजे ते बायका कशा आणतायत कामाला, कशा पोच करतायत आणि कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर आपण आता आजीला माहिती विचारूया की बाबा त्यांचं काम काय आहे आणि कुठपर्यंत बायका जाऊन काम करतायत. तर नमस्कार आजी. बोला. आजी तुमचा परिचय काय? सरकोली पत्र कामाला जातो. बर. सारिकाकडे बघून आता ती बाय आहे, मी बी बाय आहे. घरात निजून खात होतो. सारिका चाल म्हणल्यावर निघालोच भाकरी बांधून. भाकरी बांधून जायचं, द्राक्ष तोडायचं, खुरपान करायचं, वजबर गावात आणायचं. एखादी शिळी असली का दावणीला डांबायचं, तिला आणून सांच्याला वैरण घालायची. खरं इळ बरं 400-500 रुपये कमवून शेतकऱ्याचं काय वांग कांदा असला बी वरबाडून आणायचं. सांच्याला सकाळचं कोरड्यात चालू झालं. बरोबर आहे. 200-300 रुपये आले तेवढं तेलमीठ चालू झालं. म्हातार घरात आहे, घाल वैरण आणि चल ना. मी जाती दिवस काय भाकरी बांधून हेच काम करत आले. बर. आजी तुमचं नाव काय? माझं नाव नीलाबाई गंगाराम घोगरे. बर. घराच्या बाहेर बी निघत नव्हते. सारिकाच्या नादान पार पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर सगळंच नजर पडलं. आणि मग शिरेर बी जरा बरं वाटलं. 6 महिने घराच्या बाहेरच निघायला नाही. सारिका म्हटली मावशी काय करतीस ग? माझा डमडम जरा थांबलाय. अगं चल गे म्हटलं, 10 बाया गोळा करते, 10-15 चल जाऊ म्हटलं. गेली कमीत कमी आता 4-5 हजार रुपये गोळा झाला. बांधली कमरेला. लेकाला म्हणली मी बी काही जमत नाही. कधीपासून तुम्ही? आता 12 वर्ष झाले खेळ चालू आहे. मग मी जरा गावाच्या खालता, ही जरा गावाच्या वरताय. तकडं बाया गोळा झाली का सारिका तिकडेच 20-25 बाया घेऊन माझ्याकडे आहे तिकडे बोंबली. आईचं ध्यान होत नाही. कमी झालं का आई म्हणून जागी होतीये. काय सांगायचंय तुम्हाला. एकदा 25 ने ते एका पायावर उभा राहून सरकोलीला कुठं उभा केलं, खोमनाळला वाहन उभा केलं. अगं सारी मी आले, पदरची गाडी, पदरचं त्याला 2 सासून. काय सांगायचं गेलो. बरं. आता आजी आता मला अजून एक प्रामुख्याने तुम्हाला विचारायचं आहे की त्यांचं कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं की बाबा आता बऱ्यापैकी आता हे स्वतः ते छोटा ते चालवतायत किंवा बायका इथपर्यंत येऊन पोहोचवतायत, मग काय अडचण येत नाही काही? अडचण मध्ये खोळांबा झाला तर दुसरं वाहन बोलू तिने तथच बसू दे, नेऊन बाया पोच करते घरोघर. तेवढ्यावर अभिमान आहे आम्हाला, दुसरं काय नाही. ह्यांचा तुमचा कधीपासून परिचय काय? ती लेक जाई जवळ जाई, एका जागी जलबल्यापासून एका जागी जाई. हिचं लगीन झाल्यापासून परिचय चालू जाईल. कशाचं काय. तुम्हाला पहिल्यांदा कुठं कुठं कामाला जात होता? कधीपासून कामाला जात होता? कामाला मंगुड, सरकुली, पंढरपूर, इकडं काय ते काशीगाव,
इकडे सांगोल इकडे रेड्ड निमोनी उमदी पतोर उमदी पर्यंत गेलेला आहे. उमदी पतोर सकाळ 7ला गेलं संध्याकाळी 8लाच घरला. बरं कसे आता हजेरी काय चालू आहे बायकांना कसं? आता हजेरी आहे मालक देतोय 500. डमडमला एक त्याला पोट आहे त्याचं त्याला हाय मेंटेन हाय तिला काय 500 रुपये पडतंय. आम्ही 500 रुपये कमवून जातोय. बरं. पदरची एक भाकर बांधून घेऊन यायचं. तुझी कशी का काशीत घालणं मला काय घेणं का देणं बरं बरं बरं. काय गरज आहे म्हणजे आपला रोजगार चालू आहे म्हणा. माझा रोजगार चालू झाला सांजचं सकाळचं कोरडेश्वर चालू झालं हा. आणि 500 त्याला जाते तिला 500 पडतंय. हम्म. पडू दे बसत गाडीत म्हणत असते मी बरं बरं बरं. तिचं मेंटेन तिचं ते खरं एक 10 म्हणजे कमीत कमी आता एक 10 आले त्या बाया 30 35 40 बाया असते. बरं आता ह्या महिला असून आता हे चालवतेत बरं का म्हणजे छोटा ते चालवते एवढ्याची घरं चालते ती ही अभिमान आहे. आणि ही कामाला नसेल आम्ही काय इजोळा गरज देवाळा आहेत माझं 2-3 ही ज्या पायात मी कामाला आले. म्हणजे कित्येक महिलांना काम लागलं म्हणून आरामशीर आहे आरामशीर जगतय मनुष्य. गवात काडी येते काय माळव एखाद्या शेतकरी येतंय घरात बी येरवाळी उठून भाकर करते. घरात आहे म्हटलं का 12 एकराची भाकर आम्हाला 10ला 4 12ला भाकर. मग आता कामाला म्हटलं सकाळ पहाटे 4ला उठून पहाटे 7लाच भाकर खाऊन वसा डमडम. मग असं जरा व्यवस्थित होते अंग बी शिरायला जरा हलकं राहतंय. मग 8ला चहा प्यायचं 12ला भाकर खायचं देवळात झोपायचं हे असलं जे माझा एक देवळा आहे. दुसऱ्या बाया काय घरातच झोपते ते इकडं तकडं नवरा करू तर काय ती झोपलेलीच असते. बरोबर आहे. मग हे काम आहे म्हणजे सगळ्याच हितासारखं आहे. आजी तुम्हाला मुलं किती? मला एक पोरगी आणि एक पोर आहे. लग्न झाले असते ती सुनाय बघ तोंडाला बांधले तिला दिष्ट होते का बघ. बरोबर. आणि मुलं मुलगी मुलगी मंदाबाजात दिली आहे. बरोबर. 2 नातू आहेत लग्नाला आले तर आणि ती लेकाची बी एक पोरगी द्यायला आले एक जरा बारका आहे ती एक 5वीला शाळेला हाय बरं आहे. बर. आणि तुम्हाला शेती किती आहे? शेती 6 एकर आहे बर. आणि 2 वाहन आहे ती. खरं ह्या कामाला जी वाटते काय सांगायचं कशामुळे ही गोडी कशामुळे लागली तुम्हाला? काय ह्या बाईन केलं कोणाला हीच कळलं. त्या बाईमुळेच गोडी लागली चल बाई म्हणून निघालो. संगत गुण का सोबत गुण ह्या बाया सगळ्या चला का तलय चांगला आहे म्हणून बायाला बोडून आणायचं. एकटी तर कुठे येते येत नसते. बरोबर. माझ्या संग पण आजी आता या बायका काम करायला नको म्हणतायत की आता या बायका काम करायला नकोच म्हणते का बरं नको माहिती द्या याड लागलंय केलं तर पोटाला आण खातय. मग मिठाला उसण्या मागाय गेलं तर मीठ कोण वाढत नाही. 10 रुपये दे म्हणलं म्हणजे परदेशी आलं मागायला म्हणते ती सरळ गरीबाला कोण खात नाही. बरोबर. माझ्याजवळ 4 आणे असलं तर हित बस तत बस म्हणते ती. 1 कप चहा प्यायचं तर 4 कप पाचते ती. बरोबर. आणि माझ्याजवळ नसल्यावर ही पैशाला आलंय बघ उठून जावं म्हणते ती. असा अनुभव आहे आज पत्र. कष्ट केले शेवट कुठले बी नोकरदारची बायको असू दे वय लिवले शेवट तिला पगार नाही. बरोबर. किती वर्ष झालं काम करताय? 10 वर्ष झालं काम करतोय आजकाल नाही. बरं आता आजी काय झाली आता जी आताच्या पिढीतल्या बायकांना तुम्ही काय सांगता आता म्हणजे बऱ्यापैकी काम करायला नकोच म्हण लागली बायका कुठल्या नको म्हणते त्या याड लागली घरात ओनून लागलं चट पडते त्या जिंच्या तुटलेल्या कळत नाही त्या याड लागलं काय बाया म्हणजे बर पैशाला बघून बाया रातभर उठून करून लवकर बरं आजी विचारायचं आहे की आता काय झालेलं आहे माहितीये का लग्नाच्या ह्याचे दिवस चालू आहेत आता उन्हाळा दिवस चालू झालाय आणि प्रत्येक आता आयांना वाटतं की मुलींना शेतकरी नवरा नको आता म्हणजे असं नोकरदारच पाहिजे. पण त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगचाल त्या आयांना? आयांना शेत नसल्यावर माती खाते ते काय शेतच पाहिजे शेतच खरडून खाया पाहिजे ते लक्ष्मी आहे आपली. नोकरी लक्ष्मी नाही पण पाहिजे नोकरी पण पाहिजे म्हणते नोकरी. मग शेतात राबले शेवट शेत कुठली येते आयते येते. लय कष्ट ह्यात केलं तरच आपल्याला लक्ष्मी आहे. नोकरीचा पैसा मुंबईचा किसा आज शेतातला पासा बरोबर आहे. पसाभर शेतातला आलं तर वरीसभर निजून खाते. किसाभर आणलं का मंगुड्यातच गपवते फोडून मोकळाच येतोय फोडून. बरोबर. काय येतोय मुंबईचा पैसा. माझ्या नवऱ्याला पगार किती लाख रुपये. खरं भाडं द्यायला पैसे नसतात महिन्याला कासते नसते. महिनाभर ती बायको उधारीच केलेली असते. माझ्या नवऱ्याला पगार आहे खरं पुढं खायला कुठं नाही. ती उधारी दुकानची भागत नाही. ती पगार तसंच जाते लाख रुपये. काय येईल गावाकडं आयबाला आयबा 4 घर मागून खाते ते आणि नवऱ्याला लाख रुपये पगार आहे. काय करायचं बायको भांग पाडून हॉटेलात जेवाय जाते आणि नवरा वयवर लिवाय जाते. माझ्या नवऱ्याला लाख रुपये पगार आहे.
ती बायको तेवढी आयश आहे खरं तिला बी लोकांचं घरच धुवायला लागते परशी धुवायला ती करायला आणि खायला जाते ₹1,00,000. बरं आता आयांसाठी काय सांगचाल तुम्ही, मुलगी का द्यावी शेतकऱ्यांना? आ शेतकरीच महामान आहे. मान शेतकरी आहे. आज काम करून शेती बघूनच पोरीने द्यावं. आय शानी असली तर शेतकऱ्यालाच द्यावं. मी आता 50 एकर शेत 60 एकर शेत होतं घराच्याकडला पोरगी दिली शेतकऱ्यालाच दिले. शेतकऱ्याला दिली. माझी 3 एकर इकली आणि पोरगी दिली पाहुणा जुना आहे म्हणून. 9वीतली पोरगी 9 वर्षाची. लगीन झालं 6 महिन्यात हळद निघाली नव्हती. नांदायला लावून दिली. तिच्या टकुऱ्याला त्याला बी दिलेलं नाही आणि पोटाला आण बी दिलं नाही. ए बाबा मला इथं काय जमत नाही. मी शेवटी करून खाणारला देते बाबा तुझं शेत तुझ्या पैसे राहू. घेतली सोड चिठी. बिन जिमनी जागेला बिन घरादाराला दिले सोन्याचा धोर आहे बघा. चला म्हणता बाजार धावते. नशिबाचा खेळ आहे. शेती नोकरी अजिबात म्हणायची नाही. वरच्या देवानच देवान आपणच घ्यावं. का त्याला भारी नोकरी आहे म्हणून ती फुरत नसतो. बरोबर. 1,00,000चा शेतकरी असला तरी फुरत नसतो. टायमिंग असतं. नक्की कापड शिवते रोज 1000 लूट मी कमवते कापड शिवून. आता किती आता हजेरी किती चालू बायकांना इथं? बायकाला ₹400 400 रुपये. आणि डमडमला ₹100 द्यायला लागते. ती सांगते काय ₹1000 त्याला गेला 500 तेलाला जाते तिला माझ्या बरोबर पगार येते. खरं एवढी मग घरच जगवते दुसरं काय नाही. बरोबर आहे. आता एवढं असं पुरुषांसारखं डमडम चालवणं एवढं खेड्यागावात राहून सोपं नाही ना तेवढं. आज सकाळी माझी सून म्हणजे माझ्या भाकरी झाली नाही रे तू येऊन दिवस उगायला बसलीस. अगं काय करू शेतकऱ्याच काम व्हायला पाहिजे. ती म्हणली माझ्या 4 भाकरी झाली सुट्यात ना आली घरला. ये बाई कर लवकर चल. आणि ही झाली नसती तर आम्ही ₹100 झोपी काढली असते. ही ₹800 दोघीच कोणाला विचारायचं. म्हणजे पुढे घालून आणते. पुढं नारड्यावर बसतीये. मग आमचं भागते तेच आहे भागते तेच काय भागायचं ते भागतंय. मग हिला म्हटलं मंगुड्याला चल. हे आमचं एक 10 बायचं 20 बायचं 1000 निघाल तर एखादा तुमच्यासारख्या शेतकऱ्याला म्हणे ए गरीब मारला आले त्यातलं ₹500 द्या भाडं. बरोबर आहे. तर हे काय म्हणते शेतकऱ्याच राहते. अगं मंगुड्याला शेतकरी जायचं चल म्हणलं. आता यांचं काम राहत होतं ना ह्यांचं महत्वाचं दोडकी तोडणी होती त्यामुळे मग तिकडे थांबवून ह्यांच्या टायमिंग वर बाया घेऊन आले ना. पिंटू मामा. का परवा दिवशी गेलो मंगुड्याला 900 कोणी 1000 कोणी 900 मोडून केलं. मग हिला बी ₹1000 डमडमचं दिलं आणि त्या घरी मालका कोणी एक 500-600 दिलं. 1500-1600 हेच बी झालं. शी म्हणते गरीब मालकायला चंगरायचं नाही. हिनं 2 रोज आम्हाला ह्यात आणले. असं ते आमची जायची म्हणजे असा स्वभाव आहे म्हणून तर एवढं टिकलंय ना. नाहीतर साधारण स्वभाव कुठली म्हणते देते दणकर. हे सगळ्याला असं कवळा मारते म्हणता ना बरं आहे. कुठल्या बायला बी दुखवत नाही कुठल्या शेतकऱ्याला दुखवत नाही म्हणता. तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघितलं की सारिकाताईबद्दल किती आजीनं चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि एवढ्या सगळ्या बायका घेऊन शेतापर्यंत येऊन स्वतः डमडम चालवत येऊन त्या ठिकाणी बायकांचं पोचवणं असेल किंवा संपूर्ण त्या ठिकाणी शेतातली कामं हरभरं काढाय असेल त्या ठिकाणी संपूर्णच कामं ज्वारी काढायचं कडबा मोडणे असेल दोडक्याचं वेल असतील कारल्याचं वेल संपूर्ण कामं त्या ठिकाणी डाळिंबीच्या बागेतले पण कामं सगळी कामं करतायत. तर आपण जर कुणाला ह्या पंचकृषीत मंगळवेढा परिसरामध्ये जर काय काम कुणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे बायका उपलब्ध आहेत. त्यांना आपण त्यांचा नंबर स्क्रीनवरती देणार आहे. संपर्क साधून त्या ठिकाणी कामासाठी बायका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आजी धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून अगदी खेड्यातील रांगड्या पद्धतीने जी माहिती सांगितली तर त्याबद्दल आपले आभार. आणि बोला काय म्हणताय. एक 20-25 बाया करून जातोय. तिला काय सांगितलं रोज उठून पगार द्यायचा नाही. तुझा मोबाईल मोठा आहे मोबाईलवर घे गं वाढून. खरं जर गुरुवारी पैना पैसे दे. मग आता महिनाभर झालाय जर गुरुवारी आज पगार चालू आहे बघा. आज दिली सुट्टी नाही मालकाला तिला बी. लेख असली तर उद्या बघेल पगारच चालू आहे. जर गुरुवारी म्हटल्यावर गुरुवारी ठामपणे पगार आठवड्याला. ठीक आहे धन्यवाद आजी. तर आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.